या सगळ्या मुद्द्यावर आता लोकसभा सुद्धा दुपारी 12:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचं कामकाजही दुपारी 12:30 पर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। म्हणजे दोनही सभागृह, राज्यसभा आणि लोकसभेचं कामकाज दुपारी 12:30 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेले। नीट पेपरफुटी प्रकरण आणि या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होताना दिसत आहेत। सगळी विधेयकं बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्या। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये चर्चा करा अशी विरोधकांची मागणी आहे। तर यावर सुरुवातीला नोटीस द्या, त्यानंतर चर्चेकरता तयार आहोत असं आता अध्यक्षांकडून सांगण्यात आलेलं आहे। पण विरोधक मात्र आपल्या मुद्द्यावर ठाम असल्यानं लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजता सुरू जरी झालं, गदारोळामध्ये सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यासंदर्भात विधेयक पटलावर मांडलं जरी गेलं तरी देखील विरोधकांचा गदारोळ मोठ्या प्रमाणावर होता आणि त्यानंतर अखेर लोकसभेचं कामकाज दुपारी 12:30 पर्यंत तहकूब करण्यात आलेलं आहे। तर राज्यसभा सुद्धा दुपारी 12:30 वाजेपर्यंत तहकूब आहे। म्हणजे दोनही सभागृहाचं कामकाज 12:30 पर्यंत नीटच्या मुद्द्यावर तहकूब असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।